नमस्कार. नवीन कायद्यांचा अंमल 1 जुलै 2024 पासून आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे. 3 कायदे, पूर्वीचे इंडियन पेनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आता बदललेले आहेत आणि त्याऐवजी त्याची जागा घेतलेली आहे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023. मित्रांनो, प्राचीन काळापासून एक दंडव्यवस्था समाजामध्ये अस्तित्वात आली होती. आपण वाचलं असेल, हजारो वर्षापूर्वी 2500 श्लोकांची दंडसंहिता मनुस्मृती होती. तिथपासून सुरू झालेला प्रवास हा काळाच्या ओघामध्ये बदलत हजारो वर्षांपासून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. असं संस्कृतमध्ये एक म्हटलं जातं, एकीभूय कृती संग्रशः राष्ट्रशः कृती इति संस्कृती. काळाच्या ओघामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये, देशामध्ये जी जीवन पद्धती बदलत जाते ती त्या काळामध्ये त्या देशाची, राष्ट्राची संस्कृती असते असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळापासून संपत्ती, उत्तराधिकार, स्त्री पुरुष संबंध, सामाजिक व्यवस्था याबद्दल काही अधिकारांची निर्मिती, कर्तव्यांची निर्मिती करण्यात आलेली होती. मनुष्याला काही अधिकार दिले गेले, काही कर्तव्य, जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या समाजामध्ये. परंतु ज्या वेळेला या अधिकारांवर अतिक्रमण झालं, आक्रमण झालं, त्यावेळेला एखाद्या शास्तीची, शिक्षेची आणि दंडाची आवश्यकता काळानुरूप या समाजामध्ये भासत गेली. आणि शिस्त नसेल, दंड नसेल, शिक्षा नसेल, वळण नसेल, तर तो समाज हा समाजाचं जे काही एक व्यवस्था आहे ती व्यवस्थितपणे चालू शकणार नाही. आता नवीन कायद्यांची निर्मिती, याच्यामध्ये आता बदल हा अपरिहार्य होता. काळाच्या ओघात बदललं पाहिजे. कधी कधी बदल नकोसे असतात, जुन्या कायद्यांच्या आणि सवयी पडलेल्या असतात. आणि बदल जो झाला या तिन्ही कायद्यामध्ये तो एकदम ड्रास्टिक चेंज करण्यात आला. कलमं बदलण्यात आली, सेक्शन्स बदलण्यात आले, शिक्षांचे स्वरूप बदलण्यात आले आणि त्याच्यामुळं थोडाफार विरोध देखील या कायद्यांना होऊ लागला होता. परंतु मित्रांनो, ज्यावेळेला आपण एक अभ्यास या नवीन कायद्यांचा ज्यावेळेला आपण करू, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की ही कायद्याची जी व्यवस्था आहे ती चालू काळाला अत्यंत गरजेची अशी असलेली ही दिसून येत आहे. याच्यामध्ये जवळपास नवीन कायद्यामध्ये जसे पूर्वी इंडियन पेनल कोडमध्ये 511 कलमांचा अंतर्भाव होता, तर आता या कलमांच्या ठिकाणी या भारतीय न्याय संहितेमध्ये 358 कलमांचा हा याच्यामध्ये उहापोह करण्यात आलेला आहे. काही सेक्शन्स ज्या व्याख्या होत्या त्या सेक्शन 2 मध्येच अंतर्भूत करण्यात आल्या आणि बरेचशी कलमं जी व्याख्यांच्यासाठीच बऱ्याचशा कलमांचा अंतर्भाव होता तो याच्यामध्ये कमी करण्यात आलेला आहे. जवळपास 33 गुन्ह्यांमध्ये शिक्षांची वाढवण्यात आलेली आहे, वाढ करण्यात आली आहे. 83 गुन्ह्यांमध्ये जवळपास दंड हा वाढवला गेलेला आहे. जवळपास आता म्हणजे नवीन 20 कलमांचा अंतर्भाव याच्यामध्ये या न्यायसंहितेमध्ये करण्यात आलेला आहे. आता आपल्याला थोडासा या एक काय नेमके बदल आहेत त्याचा एक आपण गोषवारा पाहूया. आणि घाबरण्यासारखं काही नाही.
बदल हा ज्यावेळेला आपण त्याची प्रॅक्टिस होत जाते, त्याचं वळण पडतं, त्यावेळेला तो फारसा काही अवघड आपल्याला वाटणार नाही. सध्या पोलीस प्रशासन असेल, राज्यव्यवस्था असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, वकील मंडळी असेल, न्यायालय असतील, या सर्वांना या नवीन कायदे आता एक विद्यार्थी म्हणून समजून घेणं हे अपरिहार्य झालेलं आहे. आता जुने कायदे विसरायचे आहेत आणि नवीन कायदे आणि त्याची कलमं, त्याच्या पद्धती या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आपण याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचा जर विचार केला तर याच्यामध्ये ज्या पद्धतीनं या स्टँडिंग कमिटी रिपोर्ट जे दिले गेले त्याचं अवलोकन करून या काही नवीन कलमांचा, नवीन शिक्षांचा अंतर्भाव करण्यात आला. पूर्वी सर्वात प्रामुख्याने ज्या की हायलाईट्स आहेत त्याच्यामध्ये सेडिशन 124A असं जे कलम होतं जुन्या इंडियन पिनल कोडमध्ये, त्याला आपण राजद्रोह म्हणायचो. आणि काही झालं की ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट म्हणून एखाद्याला अरेस्ट केलं जायचं आणि त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालविला जायचा. तर आता इथून पुढं राजद्रोह नसणार आहे आणि राजद्रोहाच्या जागी एंडेंजरिंग सॉव्हरेंटी, युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ इंडिया, देशाच्या सार्वभौमत्वाला, एकतेला, एकात्मतेला जर कोणी आव्हान देत असेल, आर्थिक पद्धतीने, आर्थिक सहाय्याने, काही इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारा देशविघातक कृत्यासाठी वापरली जात असेल तर या कलमांतर्गत हे 152 जे नवीन सेक्शन ॲड करण्यात आलं आहे त्याच्यानुसार ते कृत्य शिक्षेस पात्र ठरलं जातं. पण राजद्रोह जो आहे हे राजद्रोह हे कलम हटविण्यात आलेलं आहे. आता आणखी काय काय याच्यामध्ये आहे तर खूप कलमांमध्ये खूप कमी शिक्षा होत्या, त्या आता याच्यामध्ये वाढवण्यात आलेल्या आहेत. संघटित गुन्हेगारी असेल, मॉब लिंचिंग असेल, ॲडल्ट्री असेल, ॲबेटमेंट आउटसाईड इंडिया फॉर ऑफेन्स इन इंडिया, काही गुन्हे परदेशातून सुद्धा त्याची मदत केली जाते गुन्ह्याला आणि घटना इथं आपल्या देशामध्ये घडलेली असते. त्याचबरोबर काही वायोरिझम ज्याला म्हणतात की मोबाईलद्वारे एखाद्या मुलीचं, स्त्रीला सातत्याने तिचं शूटिंग काढणं किंवा मुलीनं देखील मुलांचं किंवा माणसांचं शूटिंग काढणं, अशा पद्धतीच्या गुन्ह्यांचा अंतर्भाव आता याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. कम्युनिटी सर्व्हिस, एक समाजसेवाची एक शिक्षा एक नवीन इंट्रोड्यूस करण्यात आली आहे. पूर्वी काही न्यायाधीश मंडळी काही छोट्या छोट्या घटनांसाठी झाडं लावण्याची शिक्षा देत असत किंवा साफसफाईची शिक्षा त्या देत असत. त्याच पद्धतीनं या कायद्यामध्ये देखील समाजसेवा करण्याची शिक्षा एक नवीन पद्धतीनं अंतर्भूत करण्यात आली आहे. आता ही शिक्षा कशासाठी आहे? आपण जर समजा कोर्टामध्ये हजर राहत नसाल एखादा आरोपी, त्याचबरोबर काही छोटे गुन्हे असतात, काही तिकिटांचा काळा बाजार, पिकपॉकेटिंग, त्याचबरोबर काही म्हणजे असे छोटे छोटे दारू पिऊन गोंधळ घालणे सार्वजनिक ठिकाणी, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्याच्यासाठी काही कोर्टाच्या चक्रा केसेस याच्या बदल्यामध्ये काही सातत्याने अशा ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडतात आणि समाजाला उपद्रव होतो त्याच्यामध्ये समाजसेवा करण्याची ज्या शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. एक्स्टॉर्शनचा गुन्हा असेल, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असेल, म्हणजे पूर्वी क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ज्याला आपण म्हणायचो विश्वासघात वगैरे, तर त्याच्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा होती, ती आता 6 वर्षे करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्याचं आदेशाचं उल्लंघन असेल, दहशतवाद असेल आणि त्याचबरोबर मॉब लिंचिंगचे गुन्हे. आता मॉब लिंचिंग हा एक खूप चर्चेचा मुद्दा आपल्या देशामध्ये आहे. एखादी जात, समाज, धर्मस्थळं, त्याचबरोबर जन्माचं ठिकाण, त्याचबरोबर एखाद्या श्रद्धेचा असलेला विषय, याच्याबद्दल काही एक व्यक्ती ह्या एखाद्याचं जीवन संपवतात किंवा त्याच्यावर हल्ले करतात. तर या सगळ्या ज्या काही घटना आहेत या नवीन कायद्यानुसार मॉब लिंचिंगच्या या सेक्शनमध्ये याचा अंतर्भूत करण्यात आलेला आहे. ॲडल्ट्रीचं जे सेक्शन होतं त्याच्यामध्ये व्यभिचार ज्याला आपण म्हणतो, पती किंवा पत्नी
एकमेकांच्या संमतीशिवाय ज्या वेळेला त्रयस्थ पुरुष किंवा स्त्रीच्या संपर्कात व्यभिचार करतात, तर पूर्वी एक कलम हे त्याच्यामध्ये त्याची 5 वर्षाची शिक्षा होती. परंतु हे कलम देखील जसं सर्वोच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते वगळण्याचे निर्देश दिलेले होते, डिलीट करण्याचे, त्यानुसार हे कलम 497 हे आता डिलीट करण्यात आलेलं आहे. इथून पुढे व्यभिचार हा गुन्हा असणार नाही. त्याचबरोबर जे त्याच्यामध्ये आणखी एक जेंडर न्यूट्रॅलिटी आता एक नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे पूर्वी पुरुष हाच आरोपी ग्राह्य धरला जायचा, परंतु आता पूर्वी जसं सेक्शन 354 असायचं, त्याच्यामध्ये आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ वुमेन, विनयभंग किंवा स्त्रीत्वाचा अनादर असे जे गुन्हे होते, तर त्याच्यामध्ये आता जेंडर न्यूट्रॅलिटीची कन्सेप्ट आलेली आहे. म्हणजे एखादी स्त्रीसुद्धा पुरुषाबद्दल काही असं विचित्र पद्धतीनं काही वागणूक होत असेल, जसं पुरुष किंवा मुलांनी शूटिंग काढणं सातत्याने, आणि तो एक गुन्हा असायचा एखाद्या स्त्रीचं, आणि ते व्हायरल करणं, किंवा आता जर स्त्री पुरुषाचं शूटिंग काढत असेल तर या पद्धतीमध्ये याच्यानुसार जेंडर न्यूट्रॅलिटी दोघंही सारख्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये, म्हणजे स्त्री देखील दोषी त्याच्यामध्ये राहू शकते. अशा पद्धतीचे हे सेक्शन्स हे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये मिसचिफ हा एक महत्त्वाचा सेक्शन आहे. पूर्वी 100 रुपयापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूचं नुकसान करणे, अशा घटना घडायच्या. विध्वंसक, कुठलाही राग असेल की आपण एसटीवर काढतो, रेल्वेची काचांची तोडफोड करतो, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो, तर याला मिसचिफ असं म्हटलं जायचं. आणि याच्यामध्ये 20,000पर्यंतचं नुकसान, 1 लाखांपर्यंतचं नुकसान, 1 लाखाच्यापेक्षा जास्त असं जर काही नुकसान असेल तर त्याचे बद्दलचे जे गुन्हे आहेत तर त्यांचा अंतर्भाव आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मिसलिडिंग इन्फॉर्मेशन ही जर कोणी स्प्रेड करत असेल, खोटी माहिती, जसे खोटे व्हिडिओ प्रसिद्ध होतात, चुकीच्या माहिती लोकांच्या मनावर बिंबवली जाते आणि ती व्हायरल केली जाते, तर याच्यामध्ये सुद्धा खूप आता सध्या या काय कलमाबद्दल वाद होत आहेत. परंतु हे देखील कलम या नवीन BNS मध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. आता अशा पद्धतीनं हा जो त्याचबरोबर काही लग्नाबद्दल काही किंवा खोटं आमिष देऊन एखादा व्यक्ती एखाद्या मुलीवर, स्त्रीवर सातत्याने तिच्या म्हणजे जे रेपचं कलम आहे, बलात्कार करीत असेल किंवा संबंध ठेवत असेल, सेक्शुअल इंटरकोर्स बाय एम्प्लॉईंग डिसिटफुल मीन्स, तर त्याच्यामध्ये म्हणजे काही चुकीचे वचनं देऊन, खोटी आश्वासनं देऊन त्या मुलीला किंवा महिलेला जाळ्यात ओढून ज्या पद्धतीनं संबंध ठेवले जातात, तर याचा एक अंतर्भाव आता या 69 सेक्शनमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एक नवीन कलमाचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे की ज्या पद्धतीनं कधीकधी शासनास वेठीस धरण्याचा प्रकार होतो किंवा सरकारी अधिकाऱ्यांना, त्याच्यासाठी एक कलम आहे, अटेम्प्ट टू कमिट सुसाईड टू कॉम्पेल ऑर रिस्ट्रेन एक्सरसाइज ऑफ लॉफुल पॉवर. म्हणजे कायदेशीर जे व्यवस्था आहे त्याला वेठीस धरायचं. म्हणजे बऱ्याचशा व्यक्ती मी माझं असं काम करा नाही तर मी आत्महत्या करील, काही लोक झाडावर चढून बसतात, काही पाण्याच्या टाकीवर चढून बसतात, असे आपण उदाहरणं पाहतो. किंवा रॉकेलचा डबा घेऊन येऊन समोर उभं राहायचं. म्हणजे एखादं कायदेशीर नसलेली गोष्ट करायला सरकारी अधिकाऱ्यांना प्रवृत्त करायचं आणि त्यांच्या लॉफुल एक्सरसाइजमध्ये, पॉवरमध्ये प्रतिबंध निर्माण करायचा. तर अशा घटनांचा आता यापुढे अंतर्भाव ला शिक्षा असणार आहे आणि त्याच्यासाठी 226 कलमामध्ये याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता ही झाली भारतीय न्याय संहिता. आता त्याच्यानंतर दुसरं जे म्हणजे आता भारतीय न्याय संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड, याची प्रत्यक्ष कार्यवाही कशी होते तर त्याच्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड असायचा. इंडियन पिनल कोड पूर्वी 1835 खरं तर त्याची एक समिती निर्माण करण्यात आली होती आणि त्यानंतर लॉर्ड मेकॉलेनी 1860
इंडियन पिनल कोडची निर्मिती संपूर्ण भारतमध्ये प्रवास करून इथल्या जाती रूढी परंपरा समाजव्यवस्था आणि इथल्या लोकांची वागणूक याचा पुरेपूर अभ्यास करून त्यांनी इंडियन पिनल कोड तयार केलेला होता. परंतु इंडियन पिनल कोड, पिनल शब्दातच दंड हा शब्द आहे, परंतु या नवीन कायद्यामध्ये न्याय हा शब्द देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला न्याय करायचा आहे, आपल्याला कोणाला जाणून बुजून दंड करायचा नाही, तर दंड पद्धती ही या नवीन कायद्याने हटविण्यात आलेली आहे. इंडियन पिनल कोडचा जो भारतीय दंड विधानाचा जी अंमलबजावणी ती 1862मध्ये झालेली होती. म्हणजे जवळपास बऱ्याच वर्षांचा कालावधी एखाद्या कायद्यासाठी त्यावेळेला गेलेला होता. त्यानंतर मग हा आता जो क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, म्हणजे हे इंडियन पिनल कोड ज्या पद्धतीनं प्रॅक्टिकल तो कसा अंमलात आणला जातो, तर त्याच्यासाठी आता क्रिमिनल प्रोसिजर कोड पूर्वी 1973 साली पार्ट 2 त्याच्यामध्ये आणला गेला होता या व्यवस्थेमध्ये. तर त्याचं आता नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 असं करण्यात आलेलं आहे. आता भारतीय म्हणजे ही CRPC जे होतं ते आता इथून पुढं विसरायचं आणि BNSS असं आपण याच्यामध्ये आता एक शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणूया. कुठल्याही फौजदारी प्रक्रिया संहितेची सुरुवात जी होते ती तक्रारीने होते. FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पोलीस स्टेशनला आपण ज्या वेळेला FIR देतो तिथून ह्या प्रक्रियेची सुरुवात होते किंवा तक्रार देतो. आता नवीन कायद्या ह्या क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार टेक्नॉलॉजीचा वापर जो या आपल्या संपूर्ण जगभरामध्ये वाढलेला आहे, तर याचा वापर हा कायद्याच्या प्रक्रिया ह्या कशा व्यवस्थित गतिमान करण्यात येतील त्याबद्दल काही बदलाव या BNSSद्वारे इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत. आपण आता यापुढे ईमेलद्वारे कन्सर्न पोलीस स्टेशनला आपण तक्रार देऊ शकतो. 3 दिवसामध्ये त्याचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. ईमेलद्वारे गेलेली तक्रार, आता बऱ्याच याच्यामध्ये पूर्वी कसं व्हायचं की एखादी तक्रार दिल्यानंतर आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून FIR घ्यायची की नाही ठरवू, अशा पद्धतीची उत्तरं पोलीस स्टेशनला मिळायची. तर आता तसं काही गरज नाही. तक्रार दिल्यानंतर FIR दाखल होऊ शकते. त्याच्यामध्ये 3 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याची माहिती त्याच्याबद्दलची चर्चा कन्सर्न पोलीस ऑफिसर हा त्याच्यामध्ये काही दिवस करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचा अंमल करायचा की नाही त्याचा निर्णय घेऊ शकतो. पूर्वी आपण FIR झिरोनी दाखल झाला वगैरे असा आपले शब्दप्रयोग असायचे. तर आता ह्या नवीन कायद्यांमध्ये असं झालेलं आहे की बऱ्याच काही गोष्टी त्याचा वापर आपण करत आलेलो आहोत, परंतु त्याचा शब्दांकन किंवा त्याचा कायद्यात कलम म्हणून वापर हा पूर्वी केला गेला नव्हता, तो आता यापुढं केला जाणार आहे. म्हणजे FIR आपण म्हणायचो झिरोनी दाखल झाली, या गावाला दाखल झाली, मग इकडं गुन्हा वर्ग करण्यात आला, ट्रान्सफर करण्यात आला. आता तसं न होता त्याला अधिकृत स्वरूप देण्यात आलेलं आहे. तुम्ही राज्यामध्ये, देशामध्ये नाही तर त्या कन्सर्न स्टेटमध्ये एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात असाल किंवा आपण या ठिकाणी आहोत आणि इथं तक्रार दिली आणि घटना जरी दुसऱ्या जिल्ह्यातली असेल तरी त्याची FIR ही 0 क्रमांकाने दाखल होऊन ती वर्ग अधिकृतरित्या केली जाऊ शकते. आता याच्यामध्ये काही बेसिक बदल म्हणजे आता कसं आहे की FIR दाखल झाला एखाद्या गुन्ह्याचा, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम जी आहे ती आता तयारच ठेवावी लागणार आहे. त्याच्याबद्दलच्या राज्यांनी आर्थिक तरतुदी केल्या पाहिजेत, त्याची कार्यालय वाढवली पाहिजेत. म्हणजे आता गुन्ह्याचा तपास सुरू झाला की फॉरेन्सिक टीम ही तुमच्याबरोबर येणार. रक्ताचे नमुने असतील, माती परीक्षण असेल, हे सगळ्या गोष्टी कुठं काय ह्या सगळ्या त्या गतिमान पद्धतीनं आता यापुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. जो कोणी ज्यांनी तक्रार दिली आहे किंवा जो कोणी व्हिक्टीम असेल तर त्याला FIRची कॉपी ही फ्री ऑफ कॉस्ट आता यापुढे दिली जाणार आहे. त्याचबरोबर दर 7 दिवसाला त्याच्यात कन्सर्न पर्सनच्या तक्रारीची काय त्या तपासाला गती मिळाली आहे त्याची माहिती ही दिली गेली पाहिजे. महिला तक्रारदार असेल तर त्याबद्दलची तिला महिला आरोपी असेल तर तिच्या नातेवाईकांना कळवण्याची तरतूद पूर्वीप्रमाणेच याही
कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये FIR दाखल झाल्यानंतर जे दोषारोपपत्र दाखल केलं जातं, फायनल रिपोर्ट, तर तो सुद्धा त्याला आता काही कालावधी देण्यात आलेला आहे. पूर्वी 60 आणि 90 म्हणजे 60 काही गुन्ह्याच्या बाबतीत अप टू 10 इयर्स शिक्षा असायची, त्याला 60 दिवसामध्ये आपण पूर्वी त्याला चार्जशीट असा शब्द वापरायचे, आणि ज्याचं 10 इयर्स अँड मोर दॅन 10 इयर्स मे एक्सटेंड टू लाईफ अशा शिक्षा आहेत, त्या कलमामध्ये 90 दिवसापर्यंत तपास हा पोलीस करायचे. आता याच्यामध्ये जर पोलीस कस्टडी एखाद्या गुन्हेगाराला अटक केल्यानंतर जी पोलीस कस्टडी जी मागायची पद्धत आहे ती पूर्वी अप टू 15 डेज अशा पद्धतीनं असायची. आता याच्यामध्ये बऱ्याच अडचणी यायच्या. कधी आरोपी जो आहे तो आजारी असायचा आणि त्यामुळे पोलीस कस्टडी मागता येत नसायची, ती सस्पेंड व्हायची काही ठिकाणी. तर त्याच्यामध्ये ही पोलीस कस्टडी जर त्याचा ब्रेक झाला तर 40 दिवसापर्यंत ज्याचं चार्जशीट 60 दिवसात द्यायचं आहे, तपास पूर्ण करायचा आहे, त्याच्यामध्ये अप टू 40 डेज पोलीस कस्टडी केव्हाही पोलिसांना मागता येईल. आणि ज्याच्यामध्ये 90 डेजमध्ये चार्जशीट द्यायचं आहे त्याच्यामध्ये पोलीस कस्टडी ही 60 दिवसापर्यंत पोलिसांना ब्रेक झाल्यानंतर पण मागता येणार आहे. परंतु जर त्या आरोपीचा जामीन झाला आणि जामिनावर मुक्त करण्याचे आदेश जर मेहरबान कोर्टाने दिले असतील न्यायालयाने, तर त्या बाबतीत पुन्हा पोलीस कस्टडी ही पोलिसांना मागता येणार नाही. अटक करताना आपण पूर्वी असं असायचं की बेड्या घातल्यानंतर तो मानव अधिकाराचं उल्लंघन असं म्हटलं जायचं, परंतु आता सेक्शन 43(3) या सेक्शननुसार BNSSच्या हँडकफ्स म्हणजे एखाद्या आरोपीला गंभीर गुन्ह्यामध्ये बेड्या घालणं हे आता कायदेशीर ठरणार आहे, आणि त्यामुळं तो मानवाधिकारांचं उल्लंघन असणार नाही. त्याच्यामध्ये आता पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर पोलीस स्टेशनला जे काही म्हणजे सातत्याने जे बोलवलं जायचं ते आता त्याच्याबद्दलसुद्धा बंधनं येणार आहेत. एखादी व्यक्ती दुर्बल आहे, 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे, तर त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला जबाबाला किंवा तपासासाठी बोलवता येणार नाही. आणि जर बोलवायचंच असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही परवानगी ही अपरिहार्य ठरणार आहे. त्यामुळं दुर्बल व्यक्ती ज्या घाबरून जायच्या किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता या कायद्यानुसारचा हा दिलासा देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जसं दुसरा एक प्रकार असायचा की जेव्हा पोलीस दखल घेत नाहीत एखाद्या तक्रारीची, तर आपण पूर्वी प्रायव्हेट कंप्लेंट लॉन्च करायचो. प्रायव्हेट कंप्लेंट आता प्रायव्हेट कंप्लेंट राहिली नसून इट्स अन ॲप्लिकेशन टू द मॅजिस्ट्रेट. तर हा अर्ज आहे. मग आता प्रायव्हेट कंप्लेंट दिल्यानंतर पूर्वी आपण अशा बातम्या प्रसिद्ध केल्या असतील किंवा असं वाचलंही असेल की 156(3) CRPCनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अटक करण्याचे आदेश, परंतु आता तसं तातडीनं होणार नाही. एखादा प्रायव्हेट कंप्लेंट स्वरूपाचा अर्ज कोर्टामध्ये गेल्यानंतर ज्याच्या विरुद्ध तो अर्ज दिला गेला आहे पहिल्यांदा त्याची बाजू मांडण्याची संधी ही संबंधित त्या जो काही विरुद्ध व्यक्ती आहे, आरोपी आहे, त्याला दिली जाणार आहे, त्याला नोटीस इश्यू केली जाणार आहे. आणि त्यामुळं बऱ्याचशा खोट्या तक्रारी कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट स्वरूपात होतात की ज्याची माहिती ही समोरच्या व्यक्तीला नसते. कधीकधी एकतर्फी बाजू सांगून मेहरबान कोर्टाचे आदेश मिळवले जातात आणि संबंधित एखाद्या व्यक्तीवर अन्याय देखील त्याच्यामुळं होऊ शकतो. त्याचबरोबर आता अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार, पूर्वी आपण काही शासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी असायच्या, तर त्याच्यामध्ये परवानगी ही मस्ट असायची. त्याच्यामध्ये परवानगी वरिष्ठांची घेतल्याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यावर केस होत नसायची, गुन्हा दाखल होत नसायचा. तर त्याच्यामध्ये आता त्याच्याबद्दलच्या सुद्धा तरतुदी या BNSSमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर एक विशिष्ट कालावधी दिलेला आहे, त्या कालावधीमध्ये जर सँक्शन जर दिली नाही 120 दिवसामध्ये, तर ती प्रिझम्पशन असेल की त्याला संमती त्या व्यक्तीविरुद्ध कारवाईसाठी मिळालेली आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये ज्या NC केसेस दाखल होतात, अदखलपात्र गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये 15 दिवसाला
फोर्टनाईटली रिपोर्ट देणं आता पोलिसांना बंधनकारक आहे. तो रिपोर्ट कन्सर्न मॅजिस्ट्रेटला द्यायचा आहे. आणि त्यामुळं ज्या अदखलपात्र गुन्ह्या जे कधीकधी जे माहिती सांगितलेली तक्रार वेगळीच असते, प्रत्यक्षात नोंदवली वेगळी जाते, त्यामुळं छोट्या छोट्या शब्दांनी सुद्धा कलमं बदलतात. तर या सगळ्या NCवर अंकुश आता संबंधित न्यायदंडाधिकारी यांचा राहणार आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जसं आपण जो तक्रार करता आहे कंप्लेनंट त्याचं स्टेटमेंट घेतलं जातं, त्याचबरोबर आता विटनेस साक्षीदारांचे सुद्धा जबाब कायदेशीर पद्धतीने नोंदवता येणार आहेत. आणि त्याचबरोबर हे जबाब, त्याचबरोबर पंचनामे, एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या मुद्देमालाची किंवा शस्त्रांची असेल किंवा कुठली रिकव्हरी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं त्याचं रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. त्या साक्षीदाराची जी काही जे पंचनामे आहेत ते त्याचा व्हिडिओ बनवले जातील आणि ते इलेक्ट्रॉनिक च्या या साधनांच्या माध्यमातून ते सेव्ह केले जाणार आहेत. त्याच्यासाठी एक ॲपची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यामुळं साक्षी ज्या बदलल्या जातात कोर्टामध्ये, जेव्हा साक्षीदार आपले मला बोलवलंच नव्हतं किंवा मी नव्हतोच किंवा पोलीस स्टेशनमध्ये बसून पंचनामे झाले, तर याला थोडासा कुठंतरी आळा बसणार आहे. पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी हॅश व्हॅल्यूचे पंचनामे असे शासनाने धोरण जाहीर केलेलं होतं. कदाचित त्याचाच अंतर्भाव आता कायदेशीर मूर्त स्वरूपामध्ये कलमांच्या स्वरूपामध्ये या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता यानंतर जे जसं चार्जशीट ज्या वेळेला कोर्टामध्ये रिपोर्ट जातो, फायनल रिपोर्ट 14 दिवसात आरोपीला त्याची प्रत द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर 60 दिवसात त्याच्यावर दोषारोप निश्चिती ही करावी लागणार आहे. जर आरोपीला तो त्याच्यावरील आरोप मान्य नसेल आणि त्याला जर डिस्चार्ज त्याच्यातून मुक्त करण्यात यावं त्या आरोपातून असा अर्ज द्यायचा असेल तर तो 60 दिवसातच द्यावा लागणार आहे. किंवा सेशन्स कोर्टमध्ये कमिटल झाल्यापासून हा 60 दिवसात तो द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर जी काही ट्रायल चालते त्या म्हणजे सुनावणी ज्याला म्हणतो, तर ती सुनावणीला सुद्धा आता एक मर्यादा असणार आहे. कधीकधी आरोपी पळून जातात, सापडतच नाहीत. काही गुन्ह्यांमध्ये काही आरोपी 5, 10, 20 अशी संख्या असते, त्यातले बरेच आरोपींचा शोध होत नाही, समन्स बजावले जात नाही. आणि त्यावेळेला आरोपींच्या अनुपस्थितसुद्धा ट्रायल इन ॲब्सेन्शिया ऑफ ॲक्यूज अशा पद्धतीचे एक सेक्शनचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि आरोपीच्या अनुपस्थितसुद्धा पूर्वी काही ऑनरेबल उच्च न्यायालयाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार तशा शिक्षा सुनावल्या जायच्या, परंतु याचा अंतर्भाव डायरेक्टली या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादा आरोपी फरार असेल आणि त्याला वाटत असेल की माझ्यावर केस चालणारच नाही, तर आता हा गैरसमज त्यांनी काढून टाकावा. त्याच्या अनुपस्थितीतसुद्धा ती केस आता चालणार आहे. ज्या मुदती मागितल्या जायच्या न्यायालयामध्ये, तर आता त्यालाही आळा बसणार आहे. 2पेक्षा जास्त मुदती या केस चालवण्यासाठी देता येणार नाही. त्याचबरोबर प्ली बार्गेनिंग हा जो एक प्रकार आहे, आता हे जे सगळे कायदे आता जो बदल होतो आहे त्याच्यामध्ये गुन्ह्याचं शिक्षेचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. जसं परदेशांमध्ये गुन्ह्याच्या शिक्षेचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे, त्याची टक्केवारी ती भारतामध्ये कमी आहे. तर ते काही त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न या कायद्यानुसार करण्यात आलेला आहे. मग त्याच्यामध्ये प्ली बार्गेनिंग म्हणजे पूर्वी विनंती सौदा नावाची एक कन्सेप्ट असायची की मला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. आणि त्याच्यामध्ये आता हे काही कमिटी असणार आहे, त्यात सरकारी वकील, आरोपी, फिर्यादी हे सगळे एकत्र बसतील आणि मग त्याच्यामध्ये काही नुकसान भरपाई असेल तर या माध्यमातून सुद्धा एखादा आरोप किंवा एखादी केस ही कमी शिक्षेमध्ये सुद्धा संपू शकते. त्याचबरोबर काही आता नवीन सध्या आपण बातम्यांमध्ये ऐकतो की वर्तमानपत्रामध्ये की शासनाने गुन्हे मागे घेतले, जाळपोळीचे, आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले, अशा पद्धतीच्या बातम्या आपण ऐकत असतो. तर आता शासनाने जर काही केसेस विड्रॉ केल्या, काढून घेतल्या,
तर जशा पूर्वी 5 लाखांपर्यंतचे जर नुकसान भरपाई ही जर 5 असेल तर त्यापर्यंतच्या केसेस ह्या काढून घेतल्या जायच्या. परंतु यानंतर आता केसेस विड्रॉ केल्यानंतर देखील जो कोणी त्यातला व्हिक्टिम आहे किंवा ज्याला त्याची झळ बसलेली आहे गुन्ह्याची, त्याची बाजू ऐकून घेण्याची संधी ही त्या संबंधित व्यक्तीला, व्हिक्टिमला आता या कायद्याने दिली जाणार आहे. साक्षीदारांना संरक्षणाची व्यवस्था ही आता राबवली जाणार आहे. मर्सी पिटिशन जे आहे, दयेचा अर्ज आपण आरोपी करायचे, तो सुद्धा विशिष्ट मुदतीमध्येच केला गेला पाहिजे. अशा पद्धतीच्या तरतुदी आता या नवीन कायद्यानुसार ह्या आणल्या गेलेल्या आहेत. आता नवीन याच्यामध्ये म्हणून क्रिमिनल प्रोसिजर कोड हा बऱ्याच अँगलनी बदलला गेलेला आहे आणि आता नवीन BNSS जो आहे तर याची सवय आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. आणि गतिमान यंत्रणा, आता गतिमान सगळ्याच जे काही घटक आहेत या न्यायव्यवस्थेचे त्यांनी राहणं हे आता अपरिहार्य बनणार आहे. आणि शेवटचा विषय जो पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता तर तो आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 असणार आहे. पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये 167 कलमांचा अंतर्भाव होता, तो आता या BSA 2023मध्ये 169 कलमांचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आता पूर्वीचं प्लीडर वगैरे सॉलिसिटर अशाचे काही शब्द असायचे, त्याऐवजी आता ॲडव्होकेट शब्द वापरण्यात येणार आहे. डॉक्युमेंट, दस्तऐवजाची व्याख्या आता थोडीशी बदलते आहे. इन्फॉर्मेशन गिव्हन इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे कागदपत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक डिजिटनुसार जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्याचा वापर आता वाढतो आहे. तर त्याला डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये त्याचा समावेश हा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता फिजिकल प्रेझेन्स नॉट नेसेसरी, म्हणजे जसं पूर्वी प्रत्यक्ष व्यक्ती कोर्टामध्ये हजर राहणं बंधनकारक असायचं साक्ष देण्यासाठी, तपास अधिकारी असतील, आरोपी असतील, तर याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर हा सर्रास प्रत्येक न्यायालयांमध्ये आता चालू केला गेला आहे. फक्त त्याला त्याचं कलम किंवा त्या प्रक्रियेमध्ये कायद्यामध्ये अंतर्भाव हा या साक्ष अधिनियमानुसार हा करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा साक्ष घेऊन प्रवास, वेळ आणि अनेक अडचणी त्यातून कमी होणार आहे आणि वेळ वाचणार आहे. त्यानंतर एक्सपर्ट एव्हिडन्स, जो एक तज्ज्ञ साक्षीदार म्हणून जो या एव्हिडन्स ॲक्टमध्ये असायचा, त्याच्यामध्ये एक्सपर्टच्या व्याख्येमध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. तो म्हणजे एक्सपर्ट इन्क्लूड्स एनी अदर फील्ड ऑल्सो, म्हणजे एखादा व्यक्ती तो काही खूप एक्सपर्ट, खूप अतिशिक्षण घेतलेलं असेलच असं नाही, तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट विषयातलं ज्ञान असेल, तो मेकॅनिक असेल किंवा कुठलाही त्याचं तंत्रविद्या त्याच्याकडे असेल, तर त्याच्यामध्ये त्याचीसुद्धा साक्ष ही एक्सपर्ट म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्याचबरोबर पूर्वी कन्फेशन ऑफ द को ॲक्युज्ड, म्हणजे पूर्वी कसं असेल, समजा 4 जणांनी एखादी गुन्हा कृत्य केला आहे, एखादा खून केलेला आहे, त्यातल्या दोघांनी तो गुन्हा मान्य केला आणि ज्याला पूर्वी आपण माफीचा साक्षीदार असं म्हणायचो, त्याला इंग्लिशमध्ये ॲप्रोव्हर रीडर पार्डन असं कायद्यामध्ये नाव आहे. तर एखादा किंवा 2 आरोपींनी गुन्हा कबूल करायचा आणि त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या 2 आरोपींनीच कसा गुन्हा केला त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट द्यायचं आणि ते विदाऊट कोरॅबरेशन, कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय ग्राह्य धरलं जायचं आणि उरलेल्या आरोपींना ही शिक्षा सुनावली जायची. पूर्वी असंही तत्त्व म्हटलं जायचं की सगळ्याच आरोपींना शिक्षा लागण्यापेक्षा शिक्षा लागणं हे महत्त्वाचं आहे, म्हणून काही आरोपींना जरी शिक्षा लागली तरी त्यामुळं गुन्हा सिद्ध होत असे. म्हणून पूर्वी असं म्हटलं जायचं की सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः, सगळ्याचाच नाश होण्यापेक्षा अर्ध्याचा त्याग करणारा पंडित असतो. अशा पद्धतीचं तत्त्व विचारात घेऊन माफीचा साक्षीदार ही कन्सेप्ट अगदी खूप पूर्वी जुन्या गाजलेल्या खटल्यापासून ही राबवली गेली. परंतु आता असं कोणी जर कन्फेशन देत असेल एखादा सहआरोपी,
तर ते डायरेक्टली ॲज इट इज घेतलं जाणार नाही. त्याला कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स, त्याला एक पुराव्याची जोड देखील आता लागणार आहे. आणि फक्त कारण एखादा वाईट हेतूने सुद्धा एखादा किंवा तो त्याला सुटायचं आहे म्हणून तो दुसऱ्या आरोपीचा एखादा सहआरोपी हा बळी देऊ शकतो. तर असा देखील बदल आता ह्या नवीन कायद्यामध्ये आहे. त्याचबरोबर ज्युडिशियल नोटीस ही आता ची व्याप्ती ही वाढवली गेलेली आहे. म्हणजे जगभरातल्या अनेक घटनांचा विचार हा न्यायाधीशांनी त्याची न्यायिक नोट, ज्युडिशियल नोटीस म्हणून घेणं बंधनकारक आहे. आणि त्यामुळं सर्वांनाच आता अभ्यासाला लागावं लागणार आहे. कायद्यांचा पुन्हा एकदा एक विद्यार्थी म्हणून पुन्हा एकदा बारकाईनं अभ्यास करायची वेळ आता या नवीन गतिमान युगामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं जे एव्हिडन्स आहे त्याचा देखील वापर न्यायालयामध्ये चालू आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार जे आपण 65B सर्टिफिकेट काही बँका वगैरे देतात, किंवा आपण मोबाईल किंवा कम्प्युटरचा जर एखादा पुरावा द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये ते सर्टिफिकेट मॅन्डेटरी असायचं. तर त्याला आता एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे या एव्हिडन्स ॲक्ट या BSA आणि त्याच्यामध्ये त्या फॉर्मॅटनुसार हा जो पुरावा आहे हा पुरावा हा 65Bचा जो आहे तो त्या फॉर्मॅटनुसार इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा द्यावा लागणार आहे. पूर्वी जो दुय्यम पुरावा असायचा त्याला सेकंडरी एव्हिडन्स म्हणायचे. म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स जो प्रथम पुरावा, आणि जो उपलब्ध नसेल तो हा एखादी डॉक्युमेंट हरवला असेल, सापडत नसेल, किंवा त्याची सर्टिफाईड कॉपी असेल, किंवा त्याचे मेकॅनिकली त्याच्या काही कॉपीज काढल्या असेल तर त्याला सेकंडरी एव्हिडन्स म्हणून दुय्यम पुरावा म्हणून ट्रीट केलं जायचं. आता नवीन कायद्यानुसार ओरल आणि रिटन ॲडमिशन्स, लेखी कबुली किंवा तोंडी कबुली एखाद्या कोर्ट न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर समोर आली तर ती देखील सेकंडरी एव्हिडन्स म्हणून ती ट्रीट केली जाणार आहे. त्याचबरोबर स्किल्ड पर्सनचा पुरावा देखील हा सेकंडरी एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. एक नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन या भारतीय न्यायसंहितेमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये सेक्स जेंडर न्यूट्रलिटीचा उल्लेख मी आत्ता या ठिकाणी केलेला होता. पूर्वी 377 सेक्शन जे असायचं IPC त्याच्यामध्ये अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेस चा अंतर्भाव असायचा. तर अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट मेन सेक्शुअल ऑफेन्सेस सच ॲज रेप याच्याबद्दलच्या काही उहापोह या 377 होता. तर समलैंगिक संबंध त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर या शब्दांचा अंतर्भाव आहे. तर अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेस अमंगस्ट मेन याच्यामध्ये हे कलम हे डिलीट करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर 376ची जशी पूर्वी रेप आपण बलात्कार याचा उहापोह करायचो नेहमी, तर त्याच्यामध्ये एखादी वुमन जी व्हिक्टीम आहे किंवा जी तर ती व्हेजिटेटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये असेल, एखादा म्हणजे तिच्यावर काही अत्याचार, शारीरिक अत्याचार झाल्यानंतर एखादी मुलगी किंवा स्त्री जर ती आपण कोमात जाण्यासारखी अवस्था असं म्हणतो किंवा वनस्पतीजन्य स्थिती असं म्हणतो, अतिशय दुर्दैवी अशी जी स्थिती एखाद्या मुलीची, महिलेची अशा क्रूर पाशवी घटनांनंतर निर्माण होते आणि त्याच्यातच तिचा कधीकधी मृत्यू होतो, तर त्याच्याबद्दल एक सेपरेट सेक्शन्स या नवीन कायद्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या शिक्षेची तरतूद याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मेंटल इलनेस हा एक शब्द नवीन या BNS ॲड करण्यात आलेला आहे. पूर्वी कायद्यामध्ये वेडाच्या भरात, अनसाऊंड माइंड हा जो शब्दप्रयोग वापरला जायचा, तर त्याच्याऐवजी आता असं वेडा वगैरे म्हणता येणार नाही, तर मेंटल इलनेस, मानसिक आजार या शब्दाचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आपण समाजामध्ये काही वित्तीय संस्था, काही बोगस बँका, त्याचबरोबर काही अशा आमिष दाखवून ज्या पद्धतीनं आर्थिक लूट
ही समाजातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यांचे पैसे बुडवले जातात आणि आरोपी पळून जातात. ह्या घटना वारंवार आपण नेहमीच पाहतो. आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी नवीन याच्यामध्ये एक अंतर्भाव या BNSमध्ये करण्यात आलेला आहे. BNSSमध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे ह्या प्रक्रिया संहितेमध्ये एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या व्यक्तीने समाजातील अशी लोकांची आर्थिक लूट केली आणि अमाप संपत्ती कमवली असेल तर जो कोणी त्याचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतील तर ते मॅजिस्ट्रेट कोर्टाला त्याचा अहवाल देतील आणि संबंधित आरोपीची जी काही संपत्ती आहे, जी काही स्थावर मिळकत आहे ती जप्त करण्याची परवानगी आणि जप्त करून त्याची विल्हेवाट ज्यांची लूट झालेली आहे, जे लोक या आर्थिकदृष्ट्या फसवले गेलेले आहेत तर त्यांना त्या मिळकतीमधून त्या जप्त झालेल्या स्थावर मालमत्तेतून किंवा जंगम मालमत्तेतून त्यातून जो काही निधी जमा होईल तर त्याचं वाटप हे त्या जे लोक बळी गेलेत त्यांना दिलं जाऊ शकतं. अशी एक महत्त्वपूर्ण सुधारणा या कायद्यामध्ये आहे आणि खरोखरच हे एक स्वागतार्ह पाऊल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा मध्यंतरी हिट अँड रन केसचा जो गाजतो आहे त्याच्यामध्ये धडक देऊन एखादं वाहन तो ड्रायव्हर जो आहे तो वाहन ते घेऊन तो पळून जातो आणि जो जखमी व्यक्ती आहे तो तडफडत रस्त्यावरती पडलेला असतो. तर त्या हिट अँड रन केससाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद याच्याबद्दल थोडंसं वादप्रतिवाद निर्माण झालेले होते. कधीकधी ती हिट अँड रन केसमध्ये कधीकधी खरोखर अपघातही असू शकतो, कधीकधी जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला उडवलंही जाऊ शकतं किंवा एखादी व्यक्ती एखाद्या गाडीखाली आत्महत्याही करू शकते. त्याला अनेक पैलू असतात न्यायालयामध्ये. परंतु अशा हिट अँड रन केसमध्ये अशी एक तरतूद आहे, परंतु अजून त्याचा अंमल नाही आहे. ते जर एखादी असा अपघात झाला, एखाद्या व्यक्तीला एखाद्या वाहनाने उडवलं आणि जर त्या संबंधित चालकाने जर त्या व्यक्तीला त्याची एक वैद्यकीय त्याला तातडीनं मदत मिळवायचा प्रयत्न केला नाही आणि तसंच सोडून वाऱ्यावर सोडून त्या जखमी व्यक्तीला तो जर तिथून त्याने पोवारा केला, पळून गेला तर अशा व्यक्तीची शिक्षा जी 2 वर्षापर्यंत जी हिट अँड रन केसची शिक्षा होते ती 5 वर्षापर्यंत व 10 वर्षापर्यंत ती शिक्षा वाढविली जाऊ शकते अशी तरतूद आहे. आता शिक्षेच्या तरतुदीमध्ये सुद्धा बऱ्याच कलमांमध्ये अप टू 20 इयर्स 20 वर्षापर्यंत शिक्षा अशा या शिक्षांचा अंतर्भाव या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. मग काही कलमांमध्ये कॅपिटल पनिशमेंट फाशीच्या शिक्षेचा देखील अंतर्भाव या नवीन या न्यायसंहितेमध्ये करण्यात आलेला आहे. आता या BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार ज्यावेळेला एखादा खटला न्यायालयामध्ये चालेल आणि खटल्याचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तिवाद अंतिम सुनावणी होते आणि त्याच्यानंतर प्रकरण हे न्याय निर्णयासाठी जजमेंटसाठी हे राखून ठेवलं जातं, निर्धारित केले जाते. तर जजमेंटसाठी किंवा न्याय निर्णयासाठी जो वेळ आहे तो आता अंतिम सुनावणी झाल्यानंतर 30 दिवसांचा असणार आहे. विदिन 30 डेज हे संबंधित सन्माननीय न्यायाधीशांनी ते जजमेंट त्या प्रकरणाचा न्याय निर्णय निकाल हा देणं आता त्याच्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. वेळेची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर न्याय निर्णय झाल्यानंतर एखाद्या प्रकरणाचा निकाल झाल्यानंतर त्याची जी काही प्रत आहे ती ऑनलाईन पोर्टलला न्यायालयाच्या ती 7 दिवसामध्ये अपलोड करणं देखील आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या कायद्यांचा आढावा आहे. हे 3 कायदे आपण बराच वेळ झाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकताय. खरं तर इन वन ब्रीथ
ह्या सगळ्या गोष्टी सांगणं एक कमी वेळामध्ये सांगणं हे शक्य नाही. त्याच्यासाठी खूप बारकाईनं या सगळ्यांचा बदललेल्या कलमांचा आपल्याला सराव करावा लागणार आहे आणि तो सराव होत राहील. सातत्यानं आपण त्या प्रक्रियेमध्ये राहिल्यानंतर हे तिन्ही कायदे देखील आपणाला अवघड वाटणार नाहीत. आणि त्यामुळं हा एक छोटासा प्रयत्न आहे की या कायद्यांची माहिती तोंडओळख ही आपल्याला व्हावी. कारण दैनंदिन आता पोलीस प्रशासनाला सर्वच फील्डमधल्या लोकांना काय बदल झाला आहे, कारण कायद्याची सुरुवातच या तिन्ही हे कायदे हे अविभाज्य आहेत. या ह्या मेजर ॲक्ट शिवाय कुठल्याही कायद्यात म्हणजे पूर्वी असं म्हणतं क्रिमिनल लॉ हा सेट इन टू दी मोशन जर करायचा असेल तर तो ह्या पद्धतीनंच करावा लागणार आहे. आणि नवीन पद्धतीचा वापर, नवीन कलमांचा, सेक्शनचा हा अपरिहार्य आहे. आणि त्यामुळं आज हा एक छोटासा प्रयत्न आपणा सर्वांपुढं एक माझं मत व्यक्त करण्याचा. शेवटी असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिसनेच म्हणून प्रॅक्टिस हा शब्द वकिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्याने वापरला जातो. तर प्रॅक्टिसमुळंच तुम्हाला देखील परफेक्शन येईल. आणि बरेचसे जे याच्यामध्ये जे काही लॉज आहेत ते जुन्याच कलमांना नवीन पद्धतीनं मांडण्यात आलेलं आहे. त्याच्या काही डेफिनेशन किंवा त्याचे टायटल हे बदलले गेले आहेत. घाबरण्याचं कारण नाही. जुनं आता आपल्याला विसरून जावं लागेल आणि नव्याच्या या नवीन कायद्यानुसार जर आपल्याला ही न्यायव्यवस्था आणि जो एक वन ऑफ द इम्पॉर्टंट पिलर ऑफ द आवर कॉन्स्टिट्यूशन आणि त्यामुळं ते सक्षम करणं हे देखील आपल्या सर्वांची जबाबदारी असल्यामुळं आपण या नवीन कायद्यांचा देखील आता पायंडा आपण पाडायला हवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.